आज मी करते मेथीची भाजी। हे एक गड्डी मेथीची भाजी घेतली आहे, निवडून तिला स्वच्छ धुवून ठेवली। आता हे उकळात वाटून घेतले शेंगदाण्याचं कूट, मिरच्या आणि लसूण। हे मी तव्यामध्ये भाजी करते आहे। एक पळी तेल टाकली तव्यामध्ये। हे ठेचलेला लसूण तेलात छान परतून घेऊ। हे मी 4-5 मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। तुमच्याकडे जास्त तिखट खातात म्हणून मी 4-5 मिरच्या घेतल्यात। ते पण आपण तेलात छान परतून घेऊ। आता हे मेथीची भाजी आपण टाकून घेऊ। छान तेलात परतून घेऊ आपण। हे बघा आपली भाजी। आता वरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ। आता छान परतून घेऊ आपण ही भाजी। 1-5 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। मी बरी झाकण ठेवलं नाही कारण याला पाणी सुटतं। हे बघा आपली भाजी तयार। ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते। नक्की करून बघा। ही झाली आपली भाजी तयार।